नमस्कार मंडळी. झाली का दिवाळीची शॉपिंग? का तुम्ही शोधताय की बापरे कोणत्या दुकानात जाऊ? फॅमिलीसाठी, मुलांसाठी असेल, मुलींसाठी असेल, घरातल्या लेडीजसाठी असेल, घरातल्या जेंट्ससाठी असेल, ₹1000च्या आत कपडे पाहिजेत किंवा मुलांसाठी 1500च्या आतच कपडे पाहिजेत. मला तर बाबा साडी घ्यायची आहे पण प्युअर सिल्क नको, पण त्याचा लुक मात्र प्युअर सिल्कसारखा आला पाहिजे. तर तर तुम्हाला ह्याची सगळ्याची माहिती हवी असेल, दुकानांची माहिती हवी असेल, लोकेशनची माहिती हवी असेल पुण्यातल्या, तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी नक्की गॅरंटी देते की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की इन्फॉर्मेटिव्ह होईल. थँक्यू. नमस्कार सर्वांना. तर मी आज तुम्हाला आणि काल मुलांसाठी दिवाळीची केलेली शॉपिंग दाखवतीये. तर हा एक कुर्ता आहे येलो कलरचा. हा मला 1270ला पडला आणि तुम्ही पाहू शकता एकदम असा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे आणि एकदम लाईटवेट आहे. ठीक आहे. तर हा एक आम्ही घेतला की त्याच्यावरची पॅन्ट हे आम्हाला 1270ला हा मिळाला. त्याच्यानंतर अजून एक घेतला आहे आम्ही, त्याच्यामध्ये हा कुर्ता आहे, हा मला 875ला पडला. हे बघू शकता. लुक अतिशय सुंदर लुक आहे त्याचा. कॉटन फॅब्रिक आहे, एकदम लाईटवेट आहे आणि श्रिंक वगैरे अजिबात होणार नाही. हा आम्हाला 875ला पडला. आणि ह्याच्यासोबत पण अशी एक बॉटम पॅन्ट आहे. ठीक आहे. तर हे दोन आम्ही ड्रेस घेतले. त्याच्यानंतर आम्ही मुलांसाठी डेली वेअरसाठी टी शर्ट घेतले. हा मला 300 रुपयाला पडला. हा बघा, ऑनियन पिंक कलर, मस्टर्ड येलो कलर, हा थोडासा पिंक, डार्क पिंक शेडमध्ये आहे आणि हा ब्लॅक कलर. तर हे एकदम छान क्वालिटी आहे. तुम्ही दाखवते एक, बघू शकता. एकदम सॉफ्ट आहे, छान आहे. प्रिंट पण रबर प्रिंट पण एकदम चांगली आहे, जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आम्ही 199ला भेटला. ह्याची क्वालिटी पण एकदम सॉफ्ट आणि छान आहे, पण 199चे जास्त अवेलेबल नसल्यामुळे आम्ही 299चे घेतले. त्याच्यानंतर मुलांसाठी आम्ही डेली वेअरसाठी ट्रॅक पॅन्ट घेतल्या. त्या अशा आहेत. ठीक आहे. बघू शकता. हा सुंदर असा ब्ल्यू कलर आहे आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि एकदम लाईटवेट आहे. त्याच्यानंतर आम्ही असा ब्लॅक कलर एक घेतला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक मरून कलर आणि अजून एक ब्लॅक कलर. आणि ही पॅन्ट आम्हाला 450ला मिळालेली आहे आणि ही 299ला मिळालेली आहे. तर साधारणतः हे आम्हाला ह्या सगळा खर्च आम्हाला आलेला आहे 6000 मध्ये आम्हाला एवढं सगळं भेटलेलं आहे. तर आम्ही गेलो होतो एका ठिकाणी आणि तुम्हाला जर माहिती हवी असेल की आम्ही हे कपडे कुठून घेतले, तर तुम्ही मला कमेंटमध्ये येस करा किंवा वाय लिहा. मी तुम्हाला मेसेजमध्ये नक्की दुकानाची लिंक शेअर करेल. आम्ही कुठून घेतलं, कसं गेलो, सगळं काही तुम्हाला माहिती पडेल. त्याच्यानंतर आम्ही काय केलं की हे जे कुर्तीज आहेत तुम्ही बघू शकता, हा प्लेन दिसतोय. तर आम्हाला थोडासा फेस्टिव्ह लुक हवा होता, त्याच्यामुळे आम्ही मुलांसाठी हे पैठणी जॅकेट घेतले आहेत 2. तर हे पैठणी जॅकेट आम्ही येलो कलर ह्याच्यासोबत असा कॉन्ट्रास्ट तुम्ही करू शकता. तुम्हाला दाखवते. हे बघा, अतिशय सुंदर लुक येतो आणि हा लुक आम्ही तुम्हाला दिवाळीला नक्की शेअर करू, लक्ष्मीपूजनला, की तो कसा आलेला आहे. ठीक आहे. तर ज्यांची दिवाळी शॉपिंग ऑलमोस्ट झालीच असेल सगळ्यांची, ज्यांची राहिली असेल त्यांच्यासाठी हा बघाचा ड्रेस आहे. त्याला अशी क्रीम कलरची पॅन्ट आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. हा मी देवांसाठी घेतलाय आणि त्याच्यावरती हे जॅकेट घेतलं आहे. ठीक आहे. तर हे जॅकेट पण 560ला भेटलेलं आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की हे कपडे कुठून घेतले, तर तुम्ही मला कमेंटमध्ये येस करा, मी तुम्हाला नक्की सांगेन. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक कुर्ता आम्ही घेतला आहे.
हा आम्हाला फक्त 1000 रुपयाला भेटला आहे विथ पॅन्ट. हे पाहू शकता, ही पॅन्ट आणि हा कुर्ता. ठीक आहे, अतिशय छान आहे, मटेरियल पण मस्त आहे. नमस्कार सर्वांना. तर आम्ही दिवाळीसाठी काही शॉपिंग केली आहे ती तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर ही कुर्ती घेतली आहे आम्ही, पैठणची कुर्ती आहे. ठीक आहे, त्याच्या खाली तुम्ही रेड लेगिन्स घालू शकता. तशीच सुंदर असा हा कलर आहे आणि वर्क पण खूप छान आहे, ग्लेझिंग पण खूप छान आहे. ठीक आहे, अजून ही कुर्ती घेतलेली आहे. त्यानंतर ही साडी घेतलेली आहे दिवाळीसाठी. तुम्ही बघू शकता, खूप असं सुंदर असं मोराची वगैरे सगळी डिझाईन आहे. आणि ही ठीक आहे, ही अशी डिझाईन आहे पूर्ण. आणि हा त्याचा पल्लू आहे. ठीक आहे, आणि इकडे तुम्ही बघू शकता सुंदर असा ब्लाउज पीस दिलेला आहे. तर ही एक साडी आम्ही घेतली आहे, ही माझ्यासाठी घेतली आहे, पर्पल कलर. आणि सेम याच्याच मध्ये आम्ही आईसाठी साडी घेतली आहे, तो आहे पिस्ता कलर. ह्याच्यावरती पण सेम डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता काठावरती. ही बघा, सुंदर अशी साडी आहे. आणि या साडीला असं हा असा ब्लाउज पीस दिलेला आहे आणि याचा पल्लू तुम्ही पाहू शकता. तर हा या साडीचा पल्लू आहे आणि पूर्ण साडी अशी आहे. आणि ब्लाउज पीस सोडून ही 5.5 मीटर साडी आहे. ही साडी आम्हाला बसली आहे 3500ला. तर तुम्हाला याचं कुर्ती आणि ह्या 2 साड्या, ठीक आहे, तर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की मी याची शॉपिंग कुठून केली, तर तुम्ही मला कमेंटमध्ये येस म्हणून नक्की करा. मी तुम्हाला नक्की लोकेशन आणि पत्ता शेअर करेल की मी या साड्या कुठून घेतले. परत पोरांचे ड्रेसेस तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. हे जॅकेट्स तुम्ही पाहू शकता. हे मला जॅकेट फक्त 560ला भेटले आहे. तर मी 2-3 ठिकाणी प्युअर सिल्कच्या दुकानात पण बघितले, सेमी सिल्क, तर हे 560ला भेटले. तर खूप महाग. मुलांचे छोट्या मुलांचे जॅकेट पण 2500-3000ला सांगत होते. पण शेवटी फिरल्यानंतर आम्हाला एक दुकान आम्ही फाइंड आउट केलं, त्याच्यामध्ये आम्हाला 560ला हे भेटलेले आहे. तर अशा प्रकारे आमची दिवाळीची शॉपिंग झालेली आहे. आणि हा एक दाखवायचं राहिलं, पॉज करायचं. तर हा बघू शकता तुम्ही, सुंदर असा आकाशकंदील आम्ही घेतलेला आहे 1100. नाही 1100 त्यांनी सांगितली होती आम्हाला, पण आम्ही बार्गेनिंग करून हा आकाशकंदील 700 रुपयाला घेतला. आणि ह्याच्यामध्ये छोटावाला आकाशकंदील 850 रुपये सांगत होता तो. तर आम्ही हा घेतला, तो आपला झेड ब्रिजचा जो पार्किंग एरिया आहे तिथं दुकान लागलं होतं, त्याच्यामुळे घेतला. आम्हाला काही जास्त फिरायला वेळ भेटला नाही. असा सुंदर असा आकाशकंदील आम्ही तिथून घेतला आहे. तर असं होता आमचा कालचा दिवस. थँक्यू. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, आवडत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर तुम्ही बघू शकता, हा जो मी कॉर्ड सेट घातलेला आहे तो मी सदाशिव पेठ धनाज पैठणीमधून घेतलेला आहे. तर तुम्हाला जसं लोकेशन हवं असेल तर मला कमेंटमध्ये येस करा, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर मी दाखवते हा कॉर्ड सेट. त्याच्यानंतर ही साडी, ही पण मी सेमी सिल्क साडी आहे, ही पण मी धनाज पैठणीमधून घेतलेली आहे. प्राईस आहे 3500. तर सेम ही सुद्धा साडी तुम्ही बघू शकता, मी धनाज पैठणीमधून घेतलेली आहे. प्राईस आहे 3500. त्याच्यानंतर कुर्ती, आकाशी कलरची कुर्ती. तर ही कुर्ती पण आम्ही घेतलेली आहे, बघू शकता धनाज पैठणीमधूनच. तर ह्याची प्राईस आहे 1250 रुपये. तर अजून एक आम्ही आमच्या मुलीसाठी फ्रॉक पण घेतलेला आहे, तो पण आम्हाला भेटलेला आहे. तर 1500ला भेटलेला आहे. तर तो मी नंतर शेअर करेल, सध्यातून आत्ता अवेलेबल नाही माझ्याकडे. त्याच्यानंतर हा ड्रेस,
तर माझ्या मुलांचे हे जे कुर्तीज आहेत, कुर्ती तुम्हाला दिसत आहेत, तर आणि अजून एक आणि हे डेली वेअरचे जे कपडे घेतले आहेत तर ते मी खडकीमधनं घेतलेले आहेत, प्रकाश स्टोअरमधून. तर ह्याची पण लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. त्याच्यानंतर तर तुम्ही बघू शकता हे जे पैठणीचे जॅकेट आहेत हे आम्हाला 560 मध्ये भेटलेले आहेत. तर हे आम्ही शालगरमधनं घेतले आहेत, पुण्यामधून. तसंच हा जो ड्रेस आहे हा पण आम्ही शालगरमधनं घेतलेला आहे. तर ह्या 500चा तर कुर्ता आहे. हा जो कुर्ता आहे हा मला फक्त 500 रुपयाला भेटलेला आहे आणि ते आम्ही कंबाईन केलंय विथ पैठणी जॅकेट. तर हे आहे 560 रुपये. 560 रुपये प्लस 500 म्हणजे तुम्ही 1,500च्या आत सुद्धा खूप छान कपडे घेऊ शकता मुलांना. त्याच्यानंतर हा आम्ही मोठ्यांसाठी हा कुर्ता घेतलेला आहे. का बघू शकता सुंदर असा वाईन कलर आहे. हा आहे 1000 फक्त. हा पण आम्ही शालगरमधनं घेतलेला आहे. ओके, ठीक आहे. तर अजून एक आमच्या सासऱ्यासाठी पण आम्ही कुर्ता घेतला आहे, तो आम्हाला 1250 मध्ये. तर तो पण आम्ही धनाज पैठणीमध्ये घेतला आहे. त्याच्यानंतर हा आकाश कंदील. तर हा आकाश कंदील आम्ही झेड ब्रिजच्या तिथे रस्त्यावरच बसले होते. झेड ब्रिजचं नदीच्या काठचं पार्किंग आहे तर तिथे आम्ही आम्हाला त्याने 1100ला सांगितला, पण हा आम्ही बार्गेनिंग करून 500ला मागत होतो, पण 700 पर्यंत आम्ही सक्सेसफुल झालो. तर हा बघू शकता खूप मोठा आकाश कंदील आहे आणि याला छानपैकी लटकन आहे. तर अशी आमची कालच्या दिवसाची शॉपिंग झाली आणि मी तुम्हाला लोकेशन सांगितले. जर तुम्हाला माझं चॅनेल आवडत असेल किंवा माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.